नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला एक छान कुरकुरीत रेसिपी दाखवणार आहे. हिंदीतली एक म्हण मी म्हणते, मग तुम्ही ओळखा. खिचडी के चार यार, पापड घी दही अचार. तर आजची आपली रेसिपी खिचडीची नाही आहे. कुरकुरीत म्हटल्यानंतर ती रेसिपी आहे पापडाची. तर पापड चुरी ही एक राजस्थानी रेसिपी आहे आणि पापड खाकरा चुरी ही मारवाडी राजस्थानी रेसिपी आहे. आज आपण त्या दोन्ही रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी पाहता पाहता मी तुम्हाला पापडाची पण माहिती देते आणि पापडाची पण गोष्ट सांगते. पापडाची पण गोष्ट आहे का आज मस्तपैकी. तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सगळं सामान बघूया. अगदी 10 मिनिटाची रेसिपी आहे, आपल्याला शिजवायचं काहीच नाही आहे आज. आता हा आधी पापड मी भाजून घेतलाय. ही जी पापड चुरीची रेसिपी करतात त्यात पापड भाजून पण घेतात आणि हवा असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता. आणि हा खाकरा. तर आता याच्यामध्ये काय करायचं, पापड चुरी करताना पापडाचा चुरा करून घेतात आणि त्या पापडाच्या चुऱ्यावर मग हे तूप पातळ करून टाकतात. तर हे तूप मी थोडंसं पातळ करून घेते आणि जेव्हा तो सर्व करतात ना पापड चुरी, त्यावेळेस कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव, लिंबू, मीठ आणि हे लिंबाचा रस एवढं टाकतात. तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर पापडाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती अशी की आपण खातो पण मग आपण याचा विचारच करत नाही की हा पापड आला कुठून. तुम्ही म्हणाल आमची आजी पणजे आजे सगळं पूर्वज आमचे करत होते. तसं नाही आहे. पापडाला सुद्धा एक सुंदर इतिहास आहे. साधारणपणे सिंधू सभ्यता किंवा सिंधू घाटीमध्ये हा पापड वापरत होते. तर सिंधू घाटीमध्ये या पापडाचं नाव होतं पर्युषण. डाळीपासून हा एक असा पातळ पदार्थ केला जात असे आणि त्यांच्याकडे हाय सोसायटी हा प्रकार खात असे. आणि मेजवानी झाली की मेजवानीनंतर हा पापड असा भाजून किंवा तळून त्यांना सर्व केला जात असे. त्यामुळे या पापडाची एक गंमत आहे अशी की पापडाने जेवण पचतं. पण भाजलेला पापड असेल तर पचतं. रोज तुम्ही तळून नका खाऊ, भाजूनच खा. आता हा पापडाचा चुरा मी करून घेतला. आपण हा एका वेगळ्या याच्यात काढू. मी गॅस बंद करते कारण तूप गरम झालं. तर सिंधू घाटी सभ्यतेमध्ये या पापडाचं असं झालं होतं की त्याला पर्युषण म्हणत. आपल्या इथे एक जेवणाबद्दल संशोधन करणारे सुद्धा संशोधक आहेत. त्यातले एक संशोधक आहेत के.टी. आचार्य. त्यांच्या मते हा पापड आहे ना 1500 वर्ष जुना आहे. काही लोकांच्या मते हा पापड जो आहे हा पापड मुघलांनी आपल्याबरोबर आणला आणि त्याला ते मुघल लोक पण त्या पापडाला पर्युषणच म्हणत होते. आता मुघलांनी आपल्यावर इन्व्हेन्शन केलं ते सिंधू घाटीपासूनच ते खाली आले ना इकडे, तेव्हा त्यांना हा पदार्थ तिथे सिंधू लोकांनी दिला असेल. पण मूळ पापडाची उत्पत्ती आपली भारतीय उपमहाद्वीपातच आहे. पापड हा बंगालदेश, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत. आज तुम्हाला माहिती आहे की तिथून त्याची उत्पत्ती आहे या पापडाची. आणि आता मी हा पापड चुरा जो केलेला आहे हा मी इथे काढून घेते. तिथून हा पापड केला जातो. तर पापडाचा व्यवसाय, जागतिक व्यवसाय म्हटलं तर जवळपास 1600 करोडचा हा जागतिक व्यवसाय आहे पापडाचा. आता आपण हा खाकरा आहे हा आपण चुरून घेऊ. कारण खाकरा आणि पापड चुरी जेव्हा करतात ना त्यावेळेस खाकड्याचा चुरा आणि पापडाचा चुरा एकत्र करून तो सर्व केला जातो. आपण पापड चुरी करणार आहोत, खाकरा चुरी पण मी नंतर तुम्हाला करून दाखवते. खाकऱ्याला पण मी चुरून घेते. पाणीपुरीची पुरी भेळमध्ये कशी कुरकुरीत लागते तशी, किंवा गेस्ट लोक आल्यानंतर हे असं सर्व करायची पद्धत मारवाडी लोकांमध्ये त्या काळात होती. मारवाडी जैन समूहामध्ये 11व्या शतकामध्ये जैन साहित्यात या पापड चुरीचा उल्लेख सापडतो. तर त्यावेळेसही त्याला म्हणजे पापडम किंवा पर्युषण हा शब्द त्याला होता त्या काळात. आता मी तुम्हाला पापडाची उत्पत्ती पण सांगितली ना कुठली आहे ती. मग आता या पापडापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. पापडाची भाजी केली जाते. आपण मसाला पापड हॉटेलमध्ये अगदी चवीने खातो. हे दोन्ही मी वेगळं करून घेतलेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवते. हे पण आपण बाजूला ठेवूया.
आता जर आपल्याला पापड चुरी करायची असेल तर पापड चुरीवर कांदा, टमाटो, कोथिंबीर, शेव हे सगळं टाकलं जातं. पण आता त्याच्यावर टाकलं तर काय होईल ते सगळं आपलं मऊ पडेल. आपण काय करूया, यामध्ये थोडासा कांदा, थोडा टोमॅटो, ही कोथिंबीर असं घेते मी. थोडंसं मीठ, कारण पापडात मीठ भरपूर असतं. आणि हे लिंबाचा रस याच्यात टाकला. हे इथेच आपण मिक्स करून घेऊया. आता पापडावर बाकीचे दुसरे कुठलेच मसाले घातले जात नाही. हे आता मी बाजूला ठेवतो. या पापडावर आता आपल्याला तूप घालायचं आहे. आणि तूप आणि लाल तिखट घालून जर तुम्ही पापड ठेवला ना, कारण याच्यामध्ये आपण काळे मिरे घालतो. हे बघा, पापड मी असं याच्यावर एवढं तूप घातलं आणि या खाकरावरही तूप घातलं. आता मी विसरले लाल तिखट काढायचं, तर मी आता माझ्या बरणीतनंच टाकते तुमच्यासमोर. हे थोडं लाल तिखट आणि असं भरून हे डब्यात ठेवू शकता तुम्ही, म्हणजे याच्यावर कांदा टमाटा टाकू नका. आता आपण पापडाच्या गोष्टीत कुठे होतो, तर पापड उपमहाद्वीपात आलेला आहे. पापडाचा व्यवसाय आज 1600 करोडचा व्यवसाय पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. साधारणपणे बटाट्याचा पापड उत्तर भारतात खाल्ला जातो. खिचिया पापड गुजरातीत, महाराष्ट्रात रागी पापड प्रसिद्ध आहे. आणि साबुदाणा पापड जो आहे तो मात्र आपल्या पूर्ण भारतामध्ये साबुदाणा पापड चवीचवीने खाल्ला जातो आणि सगळेच करतात. म्हणजे बघा की एक छोटासा पदार्थ, पण त्याची गंमत आहे. आता बघा, हे जे आहे यामध्ये थोडा पापड टाकते आहे. खाकरा टाकला. बघा किती सुंदर दिसतंय. आता यावर आपण टाकूया थोडी शेव. तर आपल्याला जेव्हा ही डिश सजवायची असते त्यावेळेस आपण अशी सजवूया. लिंबू आणि मीठ राहू हे असंच सगळ्यांना ज्यांना जसं पाहिजे आहे तसं खाऊ शकता. तर ही आपली आजची डिश तयार झालेली आहे. खूप सुंदर ही डिश लागते, कुरकुरीत लागते. तुमच्या जर किटी पार्टीज होणार असतील तर त्यात तुम्ही हे घेऊ शकता. पापडाची वेगवेगळी नावंसुद्धा आहेत बरं का. केरळमध्ये पापडाला पापडम म्हणतात, उडियामध्ये पंपाडा, आंध्र प्रदेशात अपलम, तमिळनाडूमध्ये अपदम. आपण तर त्याला पापड म्हणतोच. कर्नाटकात याला हप्पाला पण म्हणतात. आता ही पापड चुरीची डिश एकदा पुन्हा तुम्ही पहा. मी काय केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. बघा, हे नीट असं दिसेल. हा आहे पापड, खाकरा पापड कुचकरलं. हे लुळं पडू नये म्हणून हे एकत्र केलं. लिंबू आणि मीठ टाकलं आणि त्यावर मी शेव टाकली. हे खायला अक्षरशः खूप छान लागतं. वेळेवर तुम्ही हे करून खाऊ शकता. आता मी तर तुम्हाला पापडाची गोष्ट पण सांगितली की पापड कुठून इजाद झालेला आहे आणि पापडाचा व्यवसाय 1600 करोडचा आहे हे पण मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. साधारणपणे पापड हा आपल्या भारतात मात्र फार रुजला कसा, तर ते आता सांग. फाळणी झाली ना आपल्या देशाची, त्यावेळेस हा सिंधी समुदाय इकडे आला आणि मग आता त्या फाळणीमधनं जे काही आले होते त्या लोकांना इथे राहणं खाणं, कारण त्यांचा देश ती जागा अतिशय उष्ण होती आणि तिथे पोटामध्ये थंडावा राहण्यासाठी पचण्यासाठी हा पापड खाल्ला जात होता भाजून. पण इथे आपल्या देशात आल्यानंतर सारंच बदललं. मग त्यांनी म्हणजे जीवन कसं चालवायचं, तर मग त्यांनी हे पापड लाटून पापड विकले. फाळणी झाल्यानंतर कित्येक सिंधी बायका पापड तयार करून पापड विकत असत आणि फाळणी कॅम्पमध्ये त्यांचा हा व्यवसाय फार जोरात चालेल. मुंबईला उल्हासनगर एरिया आहे, तिथे
हे या लोकांचं म्हणजे सोसायटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या काळात ते लोक आपल्यासाठी उपरे होते ना, तर आपण म्हणजे भारतीय लोकांनी त्यांना पापड खाऊ वगैरे असं पण म्हटलं. पण आज तोच पापड आपल्या थाळीमध्ये केवढा मोठा झाला आहे, नाही का? तर तुम्हाला आजची ही पापड चुरीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर जरूर करा. खाल्ला पापड, दिला ढेकर, जेवण झालं छान, स्वयंपाक झाला, जेवण झालं छान. माझी आई आणि आजी सुगरण त्यांचा ठेवूया मान, हो की नाही? मस्त झाली आज आपली पापड सुरीची ही रेसिपी. फक्त ह्या पापडाला तिखट आणि तूप लावून बारीक करून डब्यात ठेवलं तर ऐन वेळेवर तुम्हाला कांदा टोमॅटो कापून टाकता येतं. शेव कोथिंबीर टाकलीच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला ही पापड सुरीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगू. माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए, आपके ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए. तुम्हाला पापडाची गोष्ट आवडली का ते पण मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही शांततेने माझी ही रेसिपी पाहिलीत.